नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मतदारसंघाच्या विकासासाठी ही टॅगलाईन गेल्या काही महिन्यात किंवा गेल्या 2-2.5 वर्षात खूपच लोकप्रिय झाली आहे। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट धरली, त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार धराशायी झाले। अजित पवारांनाही राज्याच्या विकासाची काळजी स्वस्थ बसू देत नव्हती। शेवटी न राहवून त्यांनी देखील आपल्यासारख्या विकासेच्छू सहकाऱ्यांना सोबत घेत सत्तेची कास धरली। हे दोन्ही नेते मोठे होते म्हणून त्यांच्या विकास काळजीला राज्याचा आयाम होता, परंतु दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेत्यांची काळजी आपल्या मतदारसंघापुरती मर्यादित होती। शेवटी काळजी ती काळजीच, त्यामुळे योग्य तो पर्याय निवडत नाही तोपर्यंत ती दूर होणे शक्य नाही। ही काळजी दूर करण्याचा मार्ग शिंदे पवारांनी दाखवून दिला होताच। आता त्याच मार्गावरून वाटचाल करणाऱ्यांची संख्या वाढत आहे। गेली 4 दशके भोर मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवणाऱ्या थोपटे घराण्यालाही मतदारसंघाच्या विकासापुढे पक्षनिष्ठा क्षुल्लक वाटली। राज ठाकरेंना महाराष्ट्राच्या अस्मितेपुढे कौटुंबिक कलह, भूतकाळातील राजकीय अपमान वगैरे क्षुल्लक वाटला। तसेच संग्राम थोपटेंनाही मतदारसंघाचा विकास अधिक महत्त्वाचा वाटला। त्यातही सत्ता पक्षात असल्यावरच मतदारसंघाचा विकास होऊ शकतो ही अलीकडील काळात सिद्ध झालेली बाब आहे। या संग्राम थोपटेंच्या अडचणीत आलेल्या साखर कारखान्याला मोठी मदत मिळणार होती, परंतु विरोधी पक्षात असल्यामुळे कुणीतरी मध्येच मेख मारली म्हणे। ती दूर करायची असेल तर सत्ता पक्षात जाण्याशिवाय पर्याय नव्हता। शिवाय मतदारसंघाचा विकास हा कायमस्वरूपी अजरामर मुद्दा होताच। त्यामुळेच गेली 4 दशके काँग्रेसमध्ये गुण्या गोविंदाने नांदलेल्या थोपटे घराण्याने आता भाजप सोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतलाय। अजून एक विकास यात्री येत्या 2-3 दिवसात भाजपच्या विकास गंगेत स्नान करून पावन होणार आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।